मित्रांनो नमस्कार. डिजिटल डीजी यूट्यूब चॅनलमध्ये तुम सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, ग्रामपंचायतीतील कर्मचारी किंवा BLO आता सारखं व्हॉट्सअप ग्रुपवरती एक माहिती शेअर करते की ज्यामधून ते पत्नीचे वडील किंवा आई यांचा मतदार यादीतील अनुक्रमांक, यादी भाग क्रमांक आणि मतदारसंघ क्रमांक ही सगळी माहिती मागवत आहेत. तर ही माहिती का मागवत आहेत? ही माहिती मिळवण्यासाठी पत्नीकडील जे नातेवाईक आहेत ते पत्नीच्या माहेराला फोन करतात. त्यांचे आई किंवा वडील मग BLOकडे जातात. तिथून मग ते यादी भाग क्रमांक, मतदारसंघ क्रमांक, यादीतील अनुक्रमांक घेऊन ते परत इकडे पाठवतात. तर ही भानगड आता हा खटाटोप जो आहे तो आता संपणार आहे. हीच माहिती अगदी मोबाईलवर देखील तुम्ही मिळू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे SIR काय, तर SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. याला तुम्ही मराठीमध्ये मतदार पुनर्निरीक्षण असं देखील म्हणू शकता. आणि ही जी भानगड चालू आहे, हा जो खटाटोप चालू आहे, तर तो कशासाठी चालू आहे? एखादा मतदार मृत झालेला असेल तर त्यांचं नाव वगळणं, किंवा जे घुसखोर आहेत ज्यांचं बळजबरी नाव टाकलेलं आहे असे मतदार शोधणं आणि त्यांचं नाव त्या यादीतून वगळणं. मित्रांनो, तुम्ही मागे ऐकलेलं असेल, वाचलेलं असेल की ब्राझीलच्या महिलेचं एकदाच 22 वेळा नाव आलेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या मतदान यादीमध्ये ते 22 वेळा नाव आलेलं आहे. अशाच प्रकारे हरियाणामध्ये एकाच कुटुंबामध्ये 501 मतदार असल्याचं दर्शवण्यात आलेलं आहे. तर याच्यासाठीच हा जो खटाटोप चालू आहे, मृत झालेल्या व्यक्ती किंवा अनलिगली आलेलं नाव किंवा ज्यांनी घुसखोरी केलेलं आहे असे नावं वगळण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे. हे बघा, गावातील जे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत त्यामध्ये ग्रामपंचायतचे कर्मचारी किंवा BLO ही माहिती टाकत आहेत. गावातील सर्व नागरिकांना कळवण्यात येते की ज्या व्यक्तीचे नव्याने 2002 नंतर लग्न झाले अशा व्यक्तीने त्यांच्या सासूरवाडीकडून आपल्या पत्नीच्या वडिलांचे किंवा आईचे त्या भागाचा मतदारसंघ क्रमांक, यादी भाग क्रमांक, मतदार यादीतील अनुक्रमांक असे संबंधित सासू किंवा सासरे यांची वरील माहिती संबंधित BLO यांना वरील फॉर्मॅटमध्ये आणून द्यायचे आहे. हा फॉर्मॅट देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे. लग्न करून आलेल्या सोना यांनी आपले आईवडील हे वर्ष 2002 मध्ये ज्या ठिकाणी राहत होते त्या गावातील जिल्ह्याचा किंवा तालुक्याच्या विधानसभा मतदारसंघ क्रमांक आणि मतदार यादी भाग क्रमांक व यादी भागातील अनुक्रमांक माहिती करून तात्काळ आपले नाव ज्या यादी भागात असेल त्या मतदान केंद्रीय अधिकारी BLO यांना संपर्क साधून माहिती जमा करावी. तर ही माहिती द्यायची कशी आहे? सुनांचे आई वडिलांचे नाव, विधानसभा मतदारसंघ क्रमांक, यादी भाग क्रमांक, अनुक्रमांक. आता ही माहिती मिळवण्यासाठी अनेक जण आपल्या सासूरवाडीतील सासू सासऱ्यांना फोन करतात. त्या ठिकाणी त्यांना कॉल करून मग त्यांना शाळेत जावं लागतं किंवा BLOकडे जावं लागतं. अशा वेळी त्यांची परेशानी होण्याची शक्यता असते. परंतु ही माहिती तुम्ही अगदी आता घर बसल्या तुमच्या मोबाईलवरती त्या ठिकाणी मिळू शकता. तर हीच माहिती कशी मिळवायची हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तुमच्या कॉम्प्युटरच्या ब्राउझरमध्ये किंवा मोबाईलच्या ब्राउझरमध्ये हा जो वेब ॲड्रेस आहे तो टाका. वेब ॲड्रेस लक्षात ठेवा, https://ecint.eci.gov.in वेबसाईट आहे. ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे. या ठिकाणी 2 पर्याय दिसतील. वेबसाईटचा इंटरफेस जो आहे तो कॉम्प्युटरवरती असा दिसतो आणि मोबाईलवर जर म्हणाल तुम्ही तर मोबाईलवरती अशा प्रकारे दिसतो. काहीही फरक नाही. माहिती जी आहे ती अगदी सेम आहे. हे बघा, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ही माहिती दिसते. तर या ठिकाणी वोटर सर्व्हिसेस या पर्यायावरती क्लिक करा. मोबाईलवरती तुम्हाला असं दिसेल आणि कॉम्प्युटरवरती तुम्हाला असं दिसेल. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे? सर्च युअर नेम इन लास्ट SIR या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सर्च इन लास्ट SIR E-रोल या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी स्टेट तुम्हाला निवडायचं आहे. स्टेट महाराष्ट्र निवडा. त्यानंतर असेंब्ली कॉन्स्टिट्यूशनमध्ये तालुका निवडा. पोलिंग स्टेशन नंबर अँड नेममध्ये ते गाव निवडायचं आहे ज्यामध्ये तुमच्या पत्नीचं माहेर आहे. आणि व्ह्यू या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. तर हे बघा, या ठिकाणी अशा प्रकारे ही यादी आलेली आहे 2002ची. आता यांनी काय विचारलंय? यांनी या ठिकाणी काय माहिती विचारलेली आहे की मतदारसंघ क्रमांक हा आहे मतदारसंघ क्रमांक, बरोबर आहे. हा आहे मतदारसंघ क्रमांक. त्यानंतर अजून काय माहिती पाहिजे त्यांना? यादी भाग क्रमांक. तर हा आहे यादी भाग क्रमांक. आणि अजून काय पाहिजेत? मतदार यादीतील अनुक्रमांक. तर ही आहे मतदार संघाची संपूर्ण यादी. यामध्ये तुम्ही तुमच्या पत्नीच्या वडिलांचं किंवा पत्नीच्या आईचं नाव शोधू शकता. आणि हा बघा, हा आहे अनुक्रमांक. हा अनुक्रमांक त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही अगदी काही मिनिटांमध्ये
ही माहिती शोधू शकता आणि तुमच्या गावातील BLOंना देऊ शकता, जेणेकरून तुमचं नाव या मतदार यादीतून वगळलं जाणार नाही.